इस्रायल आणि अमेरिकेनं इराणमध्ये हल्ला चढवला। इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खेमेनाईंचा यात दारुण अंत झाला। पण याच आतोनात दुःख, या सगळ्यात मोठं दुःख जे आहे ते भारतातील एका विशिष्ट समुदायाला झालं आणि ज्यामुळे भारतात खेमेनाईंसाठी छाती बडवली जाते। कोण आहेत ही सगळी लोक जे खेमेनाईंसाठी छाती बडवतात, जे भारताच्या आधार कार्डवर जगून कमवून इराणचं लांगुल चालन करतात? तुम्हीच पहा। भारतात राहून इराणच्या मिठाला जागणारे हे कोण? इराणच्या नेत्याचा खात्मा, भारतात शोक कशाला? आंदोलकांचं आधार कार्ड भारताचं की इराणचं? हीच का काश्मीरियत? कुठे गेली हिंदुस्थानियत? भारताचं मीठ खाणाऱ्यांनो कुणाची लाचारी करताय? इजराइल के साथ तेज नेज करना चाहिए, इजराइल को मारना चाहिए। उन्होंने हमारे खामनेई साहब को मारा है। अगर मैम हम बड़े होते ना, हम अभी इजराइल में जाके उसे सीने में चक्कू मार देते, चाहे कुछ भी हो जाता। 20 साल की जेल काटनी पड़ती ना, जेल काट लेते, पर इजराइल को मारते। हा एवढा छोटा मुलगा काय बोलतोय ते तुम्ही ऐकलं? याला दुःख झालंय खामेनेईच्या मृत्यूचं। पण हा इराणी नाहीये, हा राहतो भारतात। भारतात राहून खामेनेईंच्या मृत्यूसाठी डोका आपटणारा हा आहे शिया मुस्लिम समुदाय। भारतापासून 2.5 ते 3 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या इराणमध्ये खामेनेईंच्या मृत्यूचा शोक काश्मीरात का, हा सवाल आहे। हा चिमुकला वयानं जरी लहान असला तरी त्याची भाषा आणि विचार प्रौढांना लाजवेल असे आहेत। पुन्हा एकदा ऐका, त्याला इस्रायल, अमेरिका आणि भारतासोबत काय करायचंय। मैम इजराइल के साथ तेज नेज करना चाहिए, इजराइल को मारना चाहिए। उन्होंने हमारे खामनेई साहब को मारा है। वहाँ पे भी आप जैसे मासूम बच्चे मारे जाएंगे फिर क्या? अगर मैम हम बड़े होते ना, हम अभी इजराइल में जाके उसे सीने में चक्कू मार देते, चाहे कुछ भी हो जाता। 20 साल की जेल काटनी पड़ती ना, जेल काट लेते, पर इजराइल को मारते। और अपने देश में ऐसी कोई घटना घट जाए, इस पे क्या कहना चाहेंगे? मैम अगर अपने देश में घटना तो घटी हुई है। एक ये मोदी, वो भी वहाँ जा जाके इजराइल के साथ दे रहा था पिछली बार भी, और अब भी इजराइल के साथ आया था तो बम देखा आया वो। कल परसों मोदी खामनेई साहब के पास गया, उनकी हर जगह देख के आया, कहाँ वे बैठे, कहाँ रोज़ इफ्तार करे, कहाँ वे नमाज पढ़े, कहाँ वे अपने घर पे सोवे। और उसने देख के सारी इजराइल को बतला, इजराइल ने वहीं हमला करा ज्यादा। ये किसी को रोना आया खेमेनेई की मृत्यु के बाद? मैम सुबह बहुत रोया। बहुत रोए थे। मैम क्यों नहीं रोगी, जब वे हमारे रेबर थे। इसी तरीके अगर मोदी जी को कुछ हो जाता तो? इसे जाके मोदी जी को कुछ हो जाता, रोते? क्यों रोते हम? हाँ। मोदी जी को हम क्यों रोते? नहीं रोते मोदी जी की, क्यों रोते हम? खेमेनेई के लिए रो रहे थे। मैम जब हमारे मोदी कुछ नहीं लगता तो हम उसके लिए क्यों रोते? आपल्या भारतात जेव्हा बैसरन खोऱ्यात पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी निष्पाप निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला, धर्म विचारून 26 हिंदू पर्यटकांना वेचून मारलं, तेव्हा हीच पिल्लावळ घरी तोंड लपवून बसली होती। पण आता इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूचं यांना असं काही दुःख होतंय की ते इस्रायल, अमेरिकेचा निषेध करत खामेनेईसाठी टाहो फोडतात। खामेनेईच्या मृत्यूची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील शिया समुदाय रस्त्यावर उतरलाय। जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा इथं मोठ्या संख्येनं जमत तीव्र संताप व्यक्त करत इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पण इराणच्या महिलांचं दमन करणाऱ्या एका प्रतिगामी नेत्याच्या मृत्यूमुळे भारतात रस्ते अडवत शोक का करण्यात येतोय? शिया मुस्लिम समुदायासाठी खामेनेई धार्मिक मार्गदर्शक मानले जातात। जम्मू मधील बडगाम, कारगिल, लेहमध्ये मोठ्या प्रमाणात शिया समुदाय आहे। शिया समुदाय मर्जा ए तकलीदचे फतवे धार्मिक आदेश मानतात। शिया समुदाय ऑपरेशन एपिक फ्युरी आपल्यावरील हल्ला मानतात। एकट्या काश्मीरात नाही तर महाराष्ट्रासह देशात हा उद्रेक पाहायला मिळालाय। श्रीनगरच्या लाल चौकात, उत्तर प्रदेशच्या अजमेर, लखनौमध्ये, पंजाबच्या लुधियानामध्ये, तेलंगणाच्या हैदराबादमध्ये, कर्नाटकच्या बंगळुरू, बीडच्या परळीत तर छत्रपती संभाजीनगरमध्येही शिया मुस्लिम रस्त्यावर उतरले। त्यांनी फक्त शोक व्यक्त केला नाही तर ट्रम्प नेत्यानाहूंचे पुतळे जाळत खामेनेईसाठी दुखवटाही जाहीर केलाय। शिया समुदायानं भारतभर आक्रोश केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानंही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली। सगळ्या राज्यांना पत्र पाठवत अलर्ट राहायला सांगत भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिलेत। काश्मीरमधील या निदर्शनाच्या मागे धार्मिक आणि राजकीय कारणं जोडलेली आहेत। कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरातील दहशतवादी कारवाया आणि बंडखोरांना चांगला चाप बसलाय।
पण त्यानंतरही स्थानिकांवर अत्याचार, जागतिक इस्लामिक देशांवर अत्याचार असे काही ना काही निमित्त काढून पुन्हा डोकं वर काढण्याचा प्रयत्न या फुटीरतावाद्यांचा असतो. आताही नेमकं तेच घडताना दिसतंय. या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करून धार्मिक कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्न होतोय. हे रोखण्याचा सरकारनं प्रयत्न केला तर मानवी हक्काचा कांगावाही करण्यात येईल. इतर देशातील नेत्यांच्या मृत्यूनंतर शोक करणाऱ्यांचे हे अश्रू नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे सांगण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, इतकंच. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.